नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या वर्षीपासून नव्याने जानेवारी 2025 सत्रामध्ये विविध कोर्सेसची ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया चालू झालेली आहे। जानेवारी 2025 सत्रामध्ये सेशनमध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024। आज दिनांक आहे 31 जानेवारी 2024 नाही 15 फेब्रुवारी 2025। ठीक आहे। विविध शैक्षणिक कोर्सेसला जानेवारी 2025 सत्रामध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2025। आज दिनांक आहे 31 जानेवारी 2025। ठीक आहे। तर स्क्रीनवर जी तुम्हाला एक सूचना दिसत आहे ही आहे दिनांक 20 जानेवारी 2025 ची परीक्षा विभागामार्फत दिलेली आहे, एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत। कशा संबंधी आहे ते पाहूया आपण। MBA MCA BCA शिक्षणक्रम जानेवारी 2025 प्रवेश परीक्षेबाबत सूचना। ठीक आहे। आता तुम्ही पाहत असाल की जेवढे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, MBA MCA BCA BEd इतर काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्यांना तुम्हाला मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा रेग्युलरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET एक्झाम कंपल्सरी असते। CET एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही। तसेच मुक्त विद्यापीठात सुद्धा तुम्हाला MBA MCA BCA या तिन्हीपैकी कोणत्याही कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET एक्झाम द्यावी लागेल। ठीक आहे। त्यालाच काही ठिकाणी म्हणतो आपण प्रवेशपूर्व परीक्षा म्हणतो, त्याला CETलाच काय म्हणतो, प्रवेशपूर्व परीक्षा। त्याच्या संबंधित सूचना आहेत। आता जानेवारी सत्रामध्ये याचे ॲडमिशन होत आहेत। वाचूया काय दिले। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र जानेवारी 2025 करिता MBA MCA BCA या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 20 जानेवारी 2025 पासून सुरू होत असून या शिक्षणक्रमांच्या प्रवेशाकरता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। मी सांगितलं होतं ना, याकरिता प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी प्रथम खालील सूचनांचे अवलोकन करावे। ठीक आहे। ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे आहे व ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रवेश परीक्षा तर द्यावी लागेल, त्याला CET म्हणतो आपण। तर त्या CET संबंधी काय सूचना दिल्या आहेत ते वाचूया आपण। सूचना क्रमांक 1, MBA MCA BCA या शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झामिनेशन देणे बंधनकारक असून या प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील। याकरिता ycmapp.ycmu.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरता प्रथमतः रजिस्टर हिअरद्वारे नोंदणी करता येईल। ठीक आहे। एंट्रन्स एक्झाम प्रवेश परीक्षा कंपल्सरी आहे। तर त्या प्रवेश परीक्षेकरता अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन करण्याकरता ही जी तुम्हाला आता मी जी वेबसाईट सांगितली, लिंक सांगितली, त्या लिंकवर जायचं, तिथं रजिस्टर हिअर ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली MBA MCA BCA या शिक्षणक्रमांची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावायची आहे। ठीक आहे। माहिती पुस्तिका डाउनलोड करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये या विविध परीक्षेकरता शैक्षणिक अर्हता काय काय आहे ते तुम्हाला चेक करूनच पुन्हा प्रवेश परीक्षेकरता रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे। प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा डेमो मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल। यानंतर प्रवेश परीक्षा एंट्रन्स टेस्ट देता येईल। सदर परीक्षेचा सविस्तर तपशील खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही प्रवेश परीक्षेचं रजिस्ट्रेशन करचाल त्यावेळेस तुम्हाला डेमो किंवा मॉक टेस्ट अवेलेबल करून देण्यात येईल। त्याच्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करता येईल तुम्हाला। ओके, पुढे आता एक तक्ता दिलेला आहे, ह्याच्यामध्ये विविध तपशील दिलेला आहे ते पाहूया। त्याच्यामध्ये अनुक्रमांक आहे प्रवेश परीक्षेचा तपशील MBA MCA BCA। पॉईंट नंबर 1, नोंदणी कालावधी। ठीक आहे। नोंदणी कालावधी म्हणजे रजिस्ट्रेशन कालावधी। MBA करता रजिस्ट्रेशन कालावधी नोंदणी कालावधी किती आहे पाहूया। दिनांक 20 जानेवारी 2025 पासून 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला MBA करता प्रवेश परीक्षेकरता रजिस्ट्रेशन करता येईल आणि ही लिंक 24 तास लिंक उपलब्ध आहे।
तुमचं लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, पर्सनल कम्प्युटर, ऑनलाईन सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र, कुठूनही तुम्ही 24 तासापैकी कधीही शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत MBA करता रजिस्ट्रेशन करू शकता. पुढे MCA तसेच BCA करता रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी किती आहे? दिनांक 20 जानेवारी 2025 पासून 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ह्याची सुद्धा 24 तास लिंक उपलब्ध आहे. पॉईंट नंबर 2, प्रवेश परीक्षेचा दिनांक. आता प्रवेश परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. प्रवेश परीक्षासुद्धा ऑनलाईनच द्यायची आहे. तर प्रवेश परीक्षेचा दिनांक असणार आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर, अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल, रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रवेश परीक्षा तुम्हाला देता येईल. तर प्रवेश परीक्षेचा दिनांक असणार आहे दिनांक 20 जानेवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रवेश परीक्षासुद्धा कधीही देता येईल तुम्हाला, कधीही. 20 जानेवारीपासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला कोणत्याही दिवशी कधीही प्रवेश परीक्षा ऑनलाईन देता येईल. ऑनलाईन द्यायची तुम्हाला, ध्यानात ठेवायचं आहे. MCA आणि BCA वाल्याकरता सुद्धा प्रवेश परीक्षा दिनांक असणार आहे 20 जानेवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत. या कालावधीमध्ये 20 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कधीही तुम्हाला प्रवेश परीक्षा, एंट्रन्स एक्झामिनेशन, CET एक्झामिनेशन देता येईल. एकूण गुण किती आहेत पाहूया. 100 गुण. 100 गुणांची परीक्षा आहे MBA वाल्यांची. MBA वाल्यांची 100 गुणांची परीक्षा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू राहणार नाही. ठीक आहे. 100 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू राहणार नाही. MBA करता आहे. ठीक आहे. पुढे MCA आणि BCA करता काय, 100 गुणांचीच एक्झामिनेशन राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणल्यानंतर 50 प्रश्नांची परीक्षा असणार आहे. ठीक आहे. 50 प्रश्न. त्याच्यामुळं 2 गुण एका प्रश्नाला म्हणल्यानंतर 100 गुण होतील. MCA BCA यांना सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू राहणार नाही. प्रश्नसंख्या तुम्हाला 60 पैकी 50 प्रश्न सोडविणे आवश्यक असणार आहे MBA एंट्रन्स एक्झामिनेशन करता. म्हणजे काय की कंपल्सरी तुम्हाला 50च सोडवायचं आहे, पण तिथं तुम्हाला ऑप्शनल म्हणून 60 प्रश्न देण्यात येणार आहे. टोटल 60 प्रश्न असतील. त्या 60 प्रश्नापैकी फक्त 50च प्रश्न सोडवायचे. 50 प्रश्न, 50 कंपल्सरी सोडवायचे. ठीक आहे. मग एका प्रश्नाला 2 गुण, अशा प्रकारे 100 गुण होतील. वेळ भेटला तर 60च्या 60 सोडवा, फायदाच होईल तुम्हाला. 50 पैकी 50 प्रश्न, आता ही 60 पैकी 50 प्रश्न सोडवणे ही MBA करता आहे. MCA आणि BCA करता काय असणार आहे, 50 पैकी 50 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. ठीक आहे. MBA तसेच BCAला 50च प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला 50 पैकी 50च प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागणार आहे. कालावधी जास्तीत जास्त 60 मिनिटे 1 तास. MBA प्रश्नपत्रिकेचा कालावधी 60 मिनिटे असेल त्याला आपण 1 तास म्हणतो. MCA तसेच BCA परीक्षेचा कालावधी असेल जास्तीत जास्त 50 मिनिटे. 50 प्रश्न 50 मिनिटे टाईम असेल. 50 मिनिटाची परीक्षा MCA तसेच BCAचं. परीक्षा शुल्क किती असणार आहे, ₹700. एक मिनिट. तर परीक्षा शुल्क असणार आहे ₹600. ₹600 परीक्षा शुल्क असणार आहे. CET शुल्क असणार आहे. प्रवेश परीक्षेचं शुल्क असणार आहे. MBA वाल्यांकरता राहील. प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क ₹600 भरून प्रवेश परीक्षा देता येईल. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही ₹600 परीक्षा शुल्क भरलात आणि प्रवेश परीक्षा दिलात आणि प्रवेश परीक्षेत तुम्ही अनुत्तीर्ण झालात, लगेचच कळतं तुम्हाला. ऑनलाईन एक्झामिनेशन असल्यामुळे तुमचे एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमच्या स्क्रीनवर रिझल्ट दाखवते त्यानं. मग ₹600 भरून प्रवेश परीक्षा दिल्यानंतर तुमचा रिझल्ट जर फेल आला तर काळजी करायचं नाही. पुन्हा ₹600 देऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि पुन्हा परीक्षा द्यायचं. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत परीक्षा द्यायचं आहे तुम्हाला. मग जितकी वेळेस फेल होऊन पुन्हा नवीन परीक्षेला तुम्ही अर्ज करचाल त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला ₹600 शुल्क देऊनच प्रवेश परीक्षेचा अर्ज भरता येईल आणि प्रवेश परीक्षा देता येईल. हे MBA वाल्यांकरता आहे. MCA BCA वाल्यांकरता ₹500 प्रवेश शुल्क असणार आहे. प्रवेश परीक्षा शुल्क.
प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क 500 रुपये भरून प्रवेश देता येईल, प्रवेश परीक्षा देता येईल. ठीक आहे. MCA तसेच BCAच्या विद्यार्थ्यांना जर त्यांनी एकदा 500 रुपये भरून प्रवेश परीक्षा दिली, जर फेल झाले तर पुन्हा 500 रुपये देऊन रजिस्ट्रेशन करून पुन्हा प्रवेश परीक्षा देता येईल. प्रवेश परीक्षेकरता लिंक. आता प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे. त्याची लिंक आहे ycmapp.ycmu.org.in/login. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रवेश परीक्षा द्यायची आहे. सदर प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसह जमा किंवा अपलोड करणे आवश्यक राहील. MBA, MCA, BCA या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी खालील लिंकद्वारे प्रवेश प्रक्रिया करता येईल. तुम्हाला हे पासिंगचं सर्टिफिकेट, थोडक्यात प्रवेश परीक्षा पास झालेले सर्टिफिकेट घेतल्याशिवाय तुम्हाला MBA, MCA, BCA या कोर्सेसला ॲडमिशन मिळणार नाही. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही प्रवेश परीक्षा पास झालेलं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल. ध्यानात ठेवायचं. तुम्हाला वाटेल की कसं कळलं त्यांना, तर ते अपलोड केल्याशिवाय तुमचं ॲडमिशनच होणार नाही. प्रवेश परीक्षेचा फॉर्म अगोदर भरावा लागेल, प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, प्रवेश परीक्षेत पास व्हावे लागेल. पास झाल्यानंतर तुम्हाला जिथं तुम्ही परीक्षा दिली आहे तिथून तुम्हाला प्रिंट काढता येईल. प्रिंट काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲडमिशन फॉर्म वेगळा भरावा लागेल. त्या ॲडमिशन फॉर्ममध्ये सर्व शैक्षणिक डॉक्युमेंटसोबत प्रवेश परीक्षा पात्र असलेले सर्टिफिकेटसुद्धा, प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. आणि पुन्हा प्रवेश शुल्क, ॲडमिशन शुल्क भरून तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. MBA, MCA, BCA माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी ही लिंक आहे. ह्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा. MBA, MCA, BCA प्रवेशाकरता, ॲडमिशन घेण्याकरता ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. या परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास या हेल्पलाईन नंबर 8055253072 किंवा 7447457194 संपर्क करावा. तसेच पेमेंट संदर्भात support@unisoot.in या ईमेल IDवर संपर्क करावा. ठीक आहे मित्रांनो. तर आपण पूर्ण डिटेल माहिती घेतलेली आहे. MBA, MCA आणि BCA प्रवेश परीक्षेकरिता, CET एक्झामकरिता पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. तुम्ही लाईकच करत नाही व्हिडिओला. लाईक केल्याने एनर्जी येते, उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याकरता. तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. म्हणजे मी कधीही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्या मॅसेज येईल तुम्हाला. ठीक आहे. नोटिफिकेशन पॅनलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.